माझ्या लग्नानंतर मला एका पाठोपाठ एक अशा 2 मुली झाल्या. जेव्हा मी तिसऱ्या वेळेस गरोदर राहिले, तेव्हा माझ्या सासूबाई मला म्हणाल्या, की "यावेळी पण जर तुला मुलगी झाली, तर मी तुला तुझ्या दोन्ही मुलींसोबत घराच्या बाहेर हाकलून देईन." माझ्या सासूच्या या बोलण्यामुळे मला दुःख झाले होते आणि मी दिवस रात्र देवाजवळ हीच प्रार्थना करत होते, की "देवा, माझ्या पदरात एकतरी मुलगा दे." एक दिवस माझं दुःख बघून आमचा घरचा नोकर महेश मला म्हणाला, "बाईसाहेब, तुम्ही रोज कच्चं अंड खात जा. असे केल्याने तुम्हाला यावेळी मुलगाच होईल." महेश हा आमच्या घरातील जुना आणि विश्वासू नोकर होता. त्यामुळे महेशच्या बोलण्यावर मी लगेचच विश्वास ठेवला आणि मी रोज रात्री झोपण्याआधी एक कच्चं अंड खाऊ लागले आणि ते कच्चं अंड मला महेशच आणून देत असे. पण माझी डिलिव्हरी झाल्यानंतर मी जेव्हा माझ्या बाळाला पाहिले, तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण ते बाळ तर माझ्या नोकराचा. माझं नाव साक्षी आहे. माझं लग्न एका खूप श्रीमंत घरात झालं होतं. माझ्या लग्नाला 4 वर्ष झाले होते. माझ्या सासरच्या घरी पैशांची काहीच कमतरता नव्हती. परंतु मुलगा आणि मुलगी या बाबतीत त्यांचे विचार खूपच संकुचित होते. त्यांना त्यांच्या घराचा वार चालवण्यासाठी एका मुलाची गरज होती. परंतु देवाने माझ्या पदरात 2 मुलीच घातल्या होत्या आणि या लोकांना मात्र मुलगाच हवा होता. मी मात्र माझ्या 2 मुलींमध्येच खूप खुश होते. परंतु माझे सासू सासरे आणि माझ्या नवऱ्याला मुलगाच हवा होता. म्हणून ते माझ्या मुलींचा नेहमीच तिरस्कार करत असायचे आणि मला म्हणायचे, की "मुलगी झाली आहे तर घरात मुलगा देखील झाला पाहिजे. तेव्हाच तुझा आणि तुझ्या मुलींचा या घरात मान सन्मान राखला जाईल." मुलगा होत नाही म्हणून मला सासरी खूप सासूरवास सहन करावा लागत होता. आमच्या घरात महेश नावाचा एक जुना नोकर होता. नोकर असूनही फक्त महेशच माझं सर्व दुःख समजून घेत होता. मी जेव्हा कधी दुःखी असायचे तेव्हा महेशच मला धीर देत म्हणायचा, की "बाईसाहेब, तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला जर मुली झाल्या आहेत तर मुलगा देखील होईल. फक्त परमेश्वरावर विश्वास ठेवा." महेशचं ते बोलणं ऐकून मला जरा धीर मिळायचा. माझ्याशिवाय या घरात माझ्या दोन्ही मुलींना कोणीच जीव लावत नव्हतं. माझ्या सासूबाई मला नेहमी एकच सांगायच्या, की "तुझ्या मुली जर एवढ्या नशीबवान आहेत, तर त्यांना एक भाऊ का होत नाही? जर यांना एखादा भाऊ झाला तरच या घरात त्यांचे लाड कौतुक होईल." आता मात्र मी माझ्या सासू आणि नवऱ्याच्या या रोजच्या टोमण्याला कंटाळले होते. मी दिवस रात्र देवाकडे हीच प्रार्थना करत होते, की "देवा, माझ्या पदरात एकतरी मुलगा दे." 2 मुलींनंतर मी पुन्हा एकदा प्रेग्नेंट राहिले. घरात सगळ्यांनाच ही बातमी ऐकून खूप आनंद झाला. परंतु घरात सर्वांच्या मनात एकच भीती होती, की यावेळी पण जर मुलगीच झाली तर? माझ्या घरातील माणसं तर माझं दुःख समजून घेत नव्हते. म्हणून मी माझ्या मनातील सर्व गोष्टी फक्त आमचा नोकर महेश जवळच बोलत होते. एके दिवशी मी माझ्या खोलीत बसले असताना अचानक माझ्या सासूबाई माझ्या खोलीत आल्या आणि मला म्हणाल्या, "जर यावेळी पण तुला मुलगीच झाली तर मी तुला तुझ्या मुलींसोबत घराच्या बाहेर हाकलून देईन आणि माझ्या मुलाचं दुसरं लग्न लावून देईन." माझ्या सासूचे बोलणे ऐकून मी मात्र खूप घाबरले आणि त्यांच्यासमोर हात जोडून म्हणाले, "नाही आई, तुम्ही असं करू शकत नाही. अगोदरच मला 2 मुली आहेत. मी त्यांना घेऊन कुठे जाऊ?" यावर माझ्या सासूबाई मला म्हणाल्या, "ते सर्व मला काही माहीत नाही. फक्त तू आता देवाजवळ हीच प्रार्थना कर, की यावेळी तरी मला मुलगा दे म्हणून." असं म्हणत माझ्या सासूबाई माझ्या खोलीच्या बाहेर निघून गेल्या. माझी सासू गेल्यानंतर आमचा नोकर महेश माझ्यासाठी ज्यूस घेऊन तिथे आला. महेशने सासूबाईंचं आणि माझं बोलणं ऐकलं होतं. मला रडताना बघून महेश मला धीर देत म्हणाला, "बाईसाहेब, तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका. मी तुमचं सगळं टेन्शन दूर करतो. मी तुम्हाला एक जुना उपाय सांगतो. हा उपाय आमच्या घरातील वरिष्ठ मंडळींनी सांगितलेला आहे. त्यामुळे असे केल्याने तुम्हाला 100% मुलगाच होईल. तुम्हाला फक्त रात्री झोपण्यापूर्वी एक कच्चं अंड खाऊन झोपायचं आहे." त्यावर मी महेशला म्हणाले, "असं कुठे होतं का?" त्यावर महेश मला म्हणाला, की "बाईसाहेब, आतापर्यंत एवढे सगळे उपाय करून झाले ना, मग हा एक शेवटचा उपाय करून बघण्यात काय हरकत आहे?" असं म्हणतात ना, की व्यक्ती जेव्हा खूप मजबूर आणि असहाय्य असतो तेव्हा तो कोणाचाही दिलेला सल्ला मानायला तयार असतो. माझ्यासोबत देखील असंच काहीसं झालं. अजिबात विचार न करता मी महेशची प्रत्येक गोष्ट मान्य केली.
मी रोज रात्री कच्चं अंड खाऊनच झोपत होती आणि महेशच मला ते आठवणीने आणून देत असायचा. एक दिवस महेश माझ्यासाठी कच्चं अंड घेऊन आला तर माझ्या नवऱ्याने विचारलं, हे काय आहे? यावर मी सांगितले की रोज रात्री कच्चं अंड खाल्ल्याने होणाऱ्या बाळाची तब्येत चांगली होते. त्यावर माझा नवरा मला म्हणाला, अंडे खाण्यासोबत देवाजवळ ही प्रार्थना कर की या वेळेस तरी माझ्या पोटी मुलगा जन्माला येऊ दे म्हणून, नाहीतर तुझ्या या खाण्यापिण्याचा काहीच उपयोग होणार नाही. कधी कधी माझ्या मनात विचार यायचा की जरी मला माझ्या अशा अवस्थेत लोकांनी साथ दिली नाही, पण माझ्या नवऱ्याने तरी मला साथ द्यायला हवी होती. भलेही माझा नवरा माझ्यासाठी दुसरं काही करू शकला नाही, पण निदान त्यांनी मला धीर तरी द्यायला हवा होता. मला माझ्या नवऱ्याची थोडी जरी साथ मिळाली असती तर मला समाधान वाटलं असतं. पण खरं तर हे होतं की आता मला माझ्या नवऱ्याकडून देखील काहीच अपेक्षा राहिल्या नव्हत्या, कारण तो मला त्याची जीवन संगिनी नाही तर फक्त मुलं जन्माला घालणारी एक मशीनच समजत होता. माझ्या नवऱ्याला माझ्याकडून मुलगाच हवा होता आणि मी देवाजवळ हीच प्रार्थना करत होती की माझ्या पदरात एक तरी मुलगा दे. जर मुलगा झाला असता तर त्या मुलाला मी माझ्या नवऱ्याच्या हातात देऊन त्याला म्हणाले असते की तुम्हाला जे हवं होतं ते मिळालं आहे, आता मला तुमच्याकडून काहीच अपेक्षा नाही, आपण दोघे फक्त नावापुरतेच नवरा बायको आहोत. मी फक्त आता त्याच दिवसाची वाट बघत होते, कारण या 4 वर्षात माझ्या नवऱ्याच्या अशा वागणुकीमुळे माझं मन त्याच्याबद्दल तिरस्काराने भरलं होतं. पण आजपर्यंत मी हे सर्व फक्त माझ्या मुलींसाठीच सहन करत आले होते. खरं म्हटलं जातं, स्त्रियांची किंमत ही पुरुषांकडूनच केली जाते. जर मुलगा झाला तरच त्या स्त्रीला जास्त मान सन्मान मिळतो. परंतु आता मी देवाकडे प्रार्थना करण्याशिवाय दुसरं काहीच करू शकत नव्हते. आणि खरं सांगायचं तर कुठलीही स्त्री मुलगा किंवा मुलगी जन्माला घालू शकत नाही. शेवटी नशिबात लिहिलेलं असेल तेच मिळतं, परंतु स्त्रीला कोणीच समजूनच घेत नाही. आता मला फक्त महेशने सांगितलेल्या त्या अंड्याचा आधार होता, जे मी रात्री झोपण्याआधी खात होते. एक दिवस सकाळीच माझा नवरा घरात आरडाओरडा करू लागला की सकाळी सकाळी महेश कुठे गायब झाला आहे म्हणून. महेश घरात नाही असं तर आजपर्यंत कधीच झालं नव्हतं. म्हणून मी पण विचारात पडले की महेश नेमका गेला कुठे. परंतु तो संध्याकाळपर्यंत घरी परत आला तेव्हा माझा नवरा त्याच्यावर खूप ओरडला, पण त्याने वेळेवरच घरातील सगळी कामे पूर्ण केली. रात्री जेव्हा महेश माझ्यासाठी दूध घेऊन आला तेव्हा मी त्याला विचारलं, तू कुठे गेला होतास? त्यावर तो मला म्हणाला, मी कोणाला तरी भेटायला गेलो होतो. पण त्याच्या चेहऱ्याकडे बघून मला हे स्पष्ट दिसत होतं की तो खोटं बोलत आहे. महेश रोज रात्री माझ्यासाठी कच्चा अंडा घेऊन यायचा, पण आज मात्र बराच उशीर झाला तरी तो आलाच नाही. मी वाट बघून बघून थकले होते. माझे दिवसही भरत आले होते, त्यामुळे एकदाचं कधी ते अंडा खाऊन झोपते असं झालं होतं. शेवटी मी विचार केला की महेश काहीतरी कामात असेल, म्हणून मी स्वतः ते अंडे घेण्यासाठी स्वयंपाकघरात आले. तेव्हा खिडकीतून मी जे काही पाहिलं ते बघून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण महेश एका ट्रेमध्ये दुधाचा ग्लास आणि एक अंडा घेऊन त्या अंड्यावर काहीतरी मंत्र पुटपुटत होता. असं केल्यानंतर त्याने ते अंड ट्रेमध्ये ठेवलं आणि तो ट्रे उचलून महेश माझ्याकडे येतच होता. मला समोर बघून तो असा दचकला जसा की एखादा चोर चोरी करताना पकडला गेला असेल. मी महेशला ओरडले की तू काय माझ्यावर जादूटोणा करत होतास का? असे करण्यासाठी तुला माझ्या सासूने सांगितलं होतं का? कारण तू जुना नोकर आहेस आणि तू त्यांच्यासाठी काहीही करू शकतोस. ही गोष्ट माझ्या सासूने तुला मुद्दामूनच करायला सांगितली असेल, कारण प्रत्येक वेळी मला मुलगीच व्हायची आणि त्यांनी मला घरातून हाकलून द्यावं, म्हणजे त्यांना आपल्या मुलाचं लग्न त्यांच्या मैत्रिणीच्या मुलीसोबत करता येईल. तरीच मी विचार करत होते की माझ्या नवऱ्याला जर माझी काळजी नाही तर मग या घरातल्या नोकऱ्याला माझा एवढा पुळका का येतो? मीच मूर्ख होते जे तुझ्या बोलण्यावर मी विश्वास ठेवला. मी तोंडाला येईल ते बोलतच जात होते आणि महेश प्रत्येक वेळी मान हलवून नकार देत होता. महेश म्हणाला, बाईसाहेब, मी तुमचा विश्वासघात केला नाही. मी तुमच्या समोर हात जोडतो, पण माझ्यावर विश्वास ठेवा. मी असं काहीही केलं नाही. मी महेशवर ओरडतच होते की अचानक माझ्या पोटात दुखू लागलं. मला लवकर दवाखान्यात दाखल करण्यात आलं. थोड्या वेळाने माझी प्रसूती झाली आणि आता मी त्या क्षणाची आतुरतेने वाट बघत होते की माझ्या पोटी नेमकं काय जन्माला आलं आहे. काही वेळानंतर डॉक्टरांनी माझ्या बाळाला माझ्याजवळ ठेवलं.
बाळाकडे बघून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण मला पुन्हा मुलगीच झाली होती. तिला पाहून मी मोठ्याने रडू लागले. मला रडताना बघून डॉक्टरांना पण आश्चर्य वाटलं. तेवढ्यात एक बाई तिथे आली आणि माझ्या मुलीला उचलून तिने तिचा मुलगा माझ्याजवळ ठेवला. हे सर्व बघून मला आश्चर्याचा धक्काच बसला, कारण मी याआधी त्या बाईला कधीच बघितलं नव्हतं. ती मला म्हणाली, मी तुमच्या नोकर महेशची बायको आहे. जेव्हा तुम्ही गरोदर राहिला होता त्याच वेळेस मी पण गरोदर होते. मला माझ्या नवऱ्याने तुमच्याबद्दल सर्व काही सांगितलं आहे, त्यामुळेच मी माझा मुलगा तुम्हाला द्यायला आले आहे. त्यावर मी म्हणाले की तुझ्यामध्ये तुझा मुलगा मला देण्याची हिंमत असेल, परंतु मी माझी मुलगी तुला देऊ शकत नाही. त्यावर महेशची बायको मला म्हणाली, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी तिचा स्वतःच्या मुलीसारखाच सांभाळ करेल. असं म्हणून ती माझ्या मुलीला घेऊन तिथून निघून गेली. मी डॉक्टरांना समजावून सांगितल्यावर डॉक्टर म्हणाले की आजकाल असे लोक भेटत नाही, कोणी कोणासाठीच एवढं करत नाही. या गोष्टीमुळे जर तुमचा संसार सुरळीत होणार असेल तर मी कोणालाच काही सांगणार नाही, कारण मी तर डॉक्टर आहे. मी रोज बघतो की मुलगी जन्माला आल्यावर लोक रडगाणं सुरू करतात. खरं तर असं करणे एकदम चुकीचे आहे. जेव्हा माझा नवरा आणि सासूला माहीत झालं की मला मुलगा झाला आहे, तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. 2 दिवसानंतर मला हॉस्पिटलमधून घरी आणलं. माझं धूमधडाक्यात स्वागत करण्यात आलं. माझ्या सासूबाईंनी सांगितल्याप्रमाणे मी आता या घराची मालकीण झाले होते. माझी प्रत्येक गोष्ट ऐकली जात होती. माझा नवरा पण माझ्यावर प्रेम करू लागला होता. मी महेशकडे माफी मागत म्हणाले, मला माफ कर, मी तुला चुकीचं समजून बसले होते. खरं काय ते जाणून न घेता तोंडाला येईल ते तुला बोलले. त्यावर महेश मला म्हणाला, बाईसाहेब, मी तुमची मनस्थिती समजू शकतो. मला तुमच्या कुठल्याही गोष्टीचं अजिबात वाईट वाटलं नाही. त्यावर मी त्याला त्या अंड्यांबाबत विचारलं तर तो हसून म्हणाला, त्या अंड्याचा आणि मुलगा होण्याचा काहीही एक संबंध नव्हता. मी पहिल्यापासूनच ठरवलं होतं की जर मला मुलगा झाला तर तो मी तुम्हाला देऊन टाकेन. पण ही गोष्ट जर अगोदरच तुम्हाला सांगितली असती तर तुम्हाला ते पटलं नसतं आणि मला मनापासून असं वाटत होतं की यावेळी तरी देव तुमच्या पदरात एक मुलगा टाकेल. परंतु मला जेव्हा माहीत झालं की यावेळी देखील तुम्हाला मुलगीच झाली आहे, तेव्हा मी माझ्या बायकोला माझा मुलगा घेऊन तुमच्याकडे पाठवलं. तिची देखील डिलिव्हरी 2 दिवसांपूर्वीच झाली होती. माझं लग्न झालेलं आहे, परंतु ही गोष्ट मी कधीच कोणाला सांगितली नाही. मी नेहमी माझ्या बायकोला भेटायला गावी जात असायचो. मुलगी आमच्या घरी एकदम सुरक्षित आहे आणि 2 मुलांनंतर मला जेव्हा एक मुलगी मिळाली आहे तर हे नक्कीच आहे की ती माझ्या घरात एखाद्या राणीसारखी बनून राहील. तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला भेटायला आम्ही तिला नेहमी इथे घेऊन येत जाऊ. दिवस आनंदात जात होते, परंतु माझ्या आयुष्याला असं काही वेगळं वळण लागेल अशी मी कधीच कल्पना केली नव्हती. अचानक एके दिवशी माझे सासू आणि नवऱ्याचं अपघाती निधन झालं. ते गेल्याचं मला खूप दुःख झालं, परंतु मी नंतर स्वतःलाच सावरलं. आता या घराची मी एकटीच मालकीण होते. मीने महेश आणि त्याच्या बायकोला गावाकडून पुन्हा बोलावून घेतलं. आता माझी मुलगी माझ्या डोळ्यासमोर मोठी होऊ लागली होती. महेशची मुलं पण याच घरात वाढू लागली. हळूहळू आम्ही गावाकडची जमीन आणि ते घर विकून शहरात मोठं घर घेतलं. शहरात गेल्यावर मी सगळ्यांना सांगितलं की महेश माझा सख्खा भाऊ आहे. दिवस जात होते आणि मुले मोठे होत होते. आता माझा मुलगा तरुण झाला होता. मी त्याचं लग्न महेशच्या मुलीशी लावून दिलं. अशा पद्धतीने माझी 3री मुलगी मला परत मिळाली. सगळ्या जगाला माहीत आहे की महेश माझा भाऊ आहे. खरं तर त्याने भावापेक्षाही जास्त आपलं कर्तव्य पार पाडलं होतं. आता आम्ही सर्वजण एकत्र आनंदाने राहू लागलो होतो. तर मित्रांनो, स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा. आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो. आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.